स्पेशल बघा छान असं मी काहीतरी सगळ्यांसाठी युनिक घेऊन येणार आहे. युनिक घेऊन येणार म्हणजे संक्रांतीच्या हळदी कुंकवान म्हणू किंवा जर आपण देवासमोर वगैरे पंचायती वगैरे लावतो तर त्यासाठी पण छान असं समय असणार आहे. वेगळं काहीतरी युनिक असं आणणार आहे समय आसन. आता इथं बघा मी छान असं गोल आकारात तुम्हाला समय आसन दाखवणार आहे, तर नक्की बघा. हाय, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज बघा सगळ्यासाठी युनिक काहीतरी छान असं मी संक्रांती स्पेशल आणणार आहे. छान दोन ऑप्शन आहे. आपल्या जरी वाटते ना आपल्याला घरगुती म्हणलं तर छान असं आपल्या ह्याच्यासाठी उपयोग होणार आहे, किंवा जरी तुम्हाला असं हळदी कुंकू म्हणून छोटंसं जर समय असं द्यायचं तरी दिलं तरी चालेल. ते छान असं ऑप्शन आहे बघा. दोन्ही ऑप्शन खूप छान आहेत बघा आणि एकदम छान पण घेतले ते बघून घेऊया बघा. छान असे इथे घेतलेले मी हो का ब्लाऊजचे दोन गोल आकाराचे घेतलेले कट करून. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कट करून घ्या, बारीक मोठे पाहिजे तेवढे त्या आकाराचे कट करून घेतलेले आहे. इथे बघा मी घेतलेले एक अस्तर आणि इथे घेतलेले कॅनव्हास एकच आकाराची घेतलेली. आपण छान असं प्लेटचा आकार देऊन छान असं कट करून घेतलेलं. जरी तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं घेतलं चालेल, तेवढं छान असं आपण कट करून घेतलेलं आहे. इथे घेतलेले छान असं आपण लेसचा उपयोग करणार, जास्त काही नाही, एकदम साधं सिंपल आहे. आणि इथं बघा छान असं मी रंगीबेरंगी मोरपंखी असं चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. ते पुढे सांगते मी. असे 4 5 5 6 6 असं मी चौकोनी एकसारखे आकाराचे करून घेतलेले आहेत. एकदम साधं सिंपल छान असं होणार. तर आपण बघा आता चला मी तुम्हाला स्टिचिंग वगैरे कसं करायचं सगळं माहिती सांगणार आहे, एकदम स्टेप बाय स्टेप. जास्त वेळ झटपट तुम्ही म्हणलं 10 मिनिटात पण एकदम छान असं स्टिच करून होतं. दाखवतो बघा. व्यवस्थित 2 सर्कल घेतलेले आहेत. एक ब्लाऊजचा घेतलेला आहे, ब्लाऊज आणि खाली ठेवलेला आहे त्याच्यावर अस्तर आणि कॅनव्हास ठेवायचा. आणि ब्लाऊज बघा सरळ बाजू ठेवायची अशी तिन्ही एकत्र ठेवून पूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचं. ठेवताना फक्त व्यवस्थित ब्लाऊज सरळ ठेवायचा वरच्या साईडला, खाली कॅनव्हास ठेवायचा आणि अस्तर ठेवायचा आणि मग पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. एकदम छान असं स्टिच करून झालं की मग बघायचं व्यवस्थित गुढी वगैरे काढून घ्यायची. आणि पूर्ण राऊंडला स्टिच करून झालं की मग एक्स्ट्रा आहे ते आपण साईडचं आपण कट करून देणार आहोत. एक्स्ट्रा झाले ते बघा आपण साईडचं कट करून घ्यायचं. तुम्ही वन आयडिया पण देऊ शकता किंवा तुम्हाला घरी समय आसन वगैरे तरी दोन्ही पण ऑप्शन छान आहेत बघा. साईडनं बघा एक्स्ट्रा आहेत आपण कट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा कट करून झालं की चला आता लेस लावायला घेऊन. लेस लावता मग बघा जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी लेस लावायची. ते बघा मी जाड बॉर्डरवाला लेस घेतलेले आहे. जाड बॉर्डरवाला लेस लावताना बघा सरळ बाजू खालच्या साईडला ठेवलेले आहे आणि जे डिझाईनचा आकार आहे ते आतल्या साईडला केलेलं आहे. आणि प्लेनवाले साईडला करून पूर्ण राऊंडला छान असं बघा आपण लेस लावून घेणार आहोत व्यवस्थित असं. फक्त लावताना मी महत्त्वाची टिप्स सांगते, म्हणजे लेस खालच्या साईडला सरळ ठेवलं म्हणजे वरच्या साईडला आपण बाहेर केलं की सरळ लेस आली पाहिजे व्यवस्थित. तेवढी मग तुम्हाला केवढी पाहिजे तेवढी लावली तर चालेल. पूर्ण राऊंडला लावून झाले की एक्स्ट्रा पाहिजे तेवढी घ्यायची आणि कट करून खालच्या साईडला फोल्ड करून टाकायची व्यवस्थित. म्हणजे व्यवस्थित सरळ एकसारखी पूर्ण राऊंडला छान अशी लावून झालेले आहे. तर आता बघा सरळ त्याच्यावर ब्लाऊजचा एक आपण ठेवलेला तुकडा व्यवस्थित ठेवायचा आणि पूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचं. फक्त स्टिच करताना व्यवस्थित करायचं, जास्त शिलाईमध्ये जाऊन द्यायचं नाही, कारण जेणेकरून बाहेर आपल्याला जर अशी लेस आली पाहिजे ते आपल्याला व्यवस्थित छान असं स्टिचमध्ये दिसणार आहे पूर्ण राऊंडला. त्यामुळे फक्त जास्त शिलाईत लेस जाऊन द्यायची नाही. जेवढं घेतलं तेवढंच मार्जिनमध्ये लावून घ्यायची. लावून झालं की घेतानाच मी बघा जाड बॉर्डरवाले घेतलेले. एका साईड ओपन ठेवायचं. ओपन ठेवले तिथून व्यवस्थित असं बघा बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे सगळे शिलाई वगैरे आपली आत जाणार आहे. व्यवस्थित ओपन करून बाहेर व्यवस्थित घ्यायचं. बाहेर करून झालं की पुढे तुम्हाला सांगतं एकदम सहज सोपं आहे. जास्त काय नाही. तुम्हाला सर्कल जरी कट करायचं नसेल तुम्ही कशाच्या प्लेटची वगैरे साह्याने जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं कट केलं तर चालतील. व्यवस्थित बाहेर काढलं की सगळं पूर्ण कपडा असं बाहेर काढून घ्यायचा आणि एक्स्ट्रा आहे तो व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा. लेस कट धरायची व्यवस्थित दोन्हीच्या मधोमध आणि स्टिच करून घ्यायचं. बघा अशी लेस लावलेलं जाड बॉर्डरवाली पण साईडनं बघा आकारात छान अशी लेस आलेली आहे. बाहेर पण डिझाईन युनिक छान अशी वाटते. छान असं बघा हळदी कुंकवान आयडिया आहे, किंवा तुम्हाला जरी घरगुती तुम्ही समय वगैरे देवासमोर लावत असेल त्यासाठी पण संक्रांत स्पेशल पण छान बघा आहे. तर छान सर्कलला आपण सगळं पूर्ण करून घेतलेलं आहे. आता बघा ह्या मी मोरपंखी कपडा घेतला तर त्याचा एक बघा त्रिकोण करून अजून एक असा त्रिकोण करायचा आणि स्टिच करून घ्यायचं. पहिलं फुल करून घ्यायचं, म्हणजे पहिला चौकोन घ्यायचा, एक त्रिकोण करायचा, त्याचा अजून एक त्रिकोण करायचा. एक त्रिकोण केला की दुसरा एक त्रिकोण करून आतल्या साईडला नॉर्मली सारून घ्यायचं असं आणि स्टिच करून घ्यायचं. जेवढे तुम्हाला जवळ बारीक लांब पाहिजे तेवढे घेतले तरी चालतील, तुमच्या मापानुसार पाहिजे तेवढे. आणि व्यवस्थित हो का त्याला पहिले स्टिच करून घ्यायचं, म्हणजे काय स्टिच केलं का नाही व्यवस्थित आपला आकार येणार, इकडे तिकडे वगैरे सरकणार नाही. व्यवस्थित हो का पूर्ण सगळे आपण एकसारखे करून घेणार. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला. संक्रांतपेक्षा बरंच मी ऑप्शन सांगितलेलं आहे. तर बघा कुठला व्हिडिओ आवडतो नक्की बघा, आणि त्यात वन आयडिया कुठली आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा. आता बघा सगळं पूर्ण एकसाथ आपण असं करून घ्यायचं, म्हणजे काय होतं स्टिच केल्याने बरोबर लावताना आपल्याला इकडे तिकडे सगळे एकसारखे झालेले. आता एक्स्ट्रा आहे तर आपण साईडचं कट करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे आपण तिथं लेस लावते, लेसमध्ये दिसू नये धागे वगैरे. पूर्ण व्यवस्थित छानसं एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. कट करून घेतलेलं आहे बघा. आता बघा एक घडी घालून घ्यायची, एक घडी घातली अजून एक घडी घालायची, आणि आपण मध्ये करून घेणार, म्हणजे आपण जिथं आपल्याला मोरपंखी डिझाईन लावायचे ना त्रिकोण, तिथं अशी करून घ्यायची. तुम्हाला जवळ लांब पाहिजे तेवढं असं करून घ्या. आता चारी साईडला मी करून बघा अजून एक मधून देणार आहे व्यवस्थित असं, म्हणजे पूर्ण राऊंडला छान असं आपण लावणार. लावताना बघा सरळ व्यवस्थित असं कोणा आतल्या साईडला ठेवायचा, आणि जिथून शिलाई मारली ते बाहेरच्या साईडला करायचं. फक्त ठेवताना जास्त बाहेर टोकावरती ठेवायचं ना, आतल्या साईडला थोडंसं ठेवायचं, जेणेकरून आतल्या साईडला व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि जिथपर्यंत आपण टिक केली ना त्या पूर्ण राऊंडला छान असं लावून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं एक साईडला होणार नाही, एकसारखं लागणार आहे. जरी तुम्हाला वाटते ना तर तुम्ही जवळजवळ लावले तरी चालतील. मी थोडंसं अंतर ठेवून लावलेलं आहे. युनिक काहीतरी केलं, आता गोल तर करते साईडनं चुनी वगैरे करतात, पण म्हणलं चला आपण युनिक काहीतरी असं करूया. व्यवस्थित बघा सगळं पूर्ण राऊंडला लावून घ्यायचं व्यवस्थित. फक्त लावताना एकसारखं लावायचं, मागे पुढे होऊन द्यायचं नाही, जास्त लेसकडे बाहेर जाऊन द्यायचं नाही, म्हणजे बरोबर आपलं बाहेरची पण लेस दिसली पाहिजे आणि आतली पण डिझाईन छान अशी दिसली पाहिजे. पूर्ण राऊंडला छान असं लावून झालेलं आहे. लावून एकदम छान असं घेतलं एकसारखं की परत ना आपण लेस लावायला, लेस तुम्हाला पाहिजे अशी लावून घेतली तरी चालेल. इथं हो का मी अशी छान अशी गोल्डनची लेस घेतलेली आहे. ती फक्त लावताना हो का सरळ बाजू ठेवून घ्यायची, आणि लावताना बघायचं तुम्हाला कुठल्या साईडला डिझाईन करायची. मी आतल्या साईडला डिझाईन केलेलं आहे, त्रिकोणी डिझाईन करून पूर्ण राऊंडला छान असं आपण लावून घ्यायचं लेस. जरी तुम्हाला हवं असं मोठी बॉर्डर लावली तर चालेल, किंवा छोटी लावली तर चालेल, तुम्हाला पाहिजे तशी लावू शकता. फक्त व्यवस्थित एकसारखी लावून घ्यायची. का पूर्ण राऊंडला छान अशी लावून झाली की मग बघा फिनिशिंग बघा किती सारखं येणार, एकसारखं येणार. आणि साधं सिंपल जास्त आहे, आपल्याला जास्त वेळ पण लागणार आहे. झटपट तुम्ही छान असं बघा स्टिच करू शकता. पडदिशी आपल्याकडचं शिल्लक राहिलं ब्लाऊज पीस असते, त्यातनं बघा छान असा आपला उपयोग काहीतरी झालेला आहे. आणि युनिक काहीतरी असं वाटतं. संक्रांत स्पेशल आपण छान हळदी कुंकू वगैरे करतो ना, त्यासाठी तुम्हाला डेकोरेशन म्हणून पण छान याचा बघा उपयोग होणार आहे. बरेच ऑप्शन आहेत बरं का. छान असं बघा पूर्ण राऊंडला लेस वगैरे लावून झाले. लेस लावून झाली, खालच्या साईडला लेस व्यवस्थित फोल्ड करायची, आणि धाग्यावर असतं ते कट करून घ्यायचे. कट करून झाले की बघा एकदम छान असं युनिक आपलं समई आसन तयार झालेलं आहे. तर तुम्हाला समई ठेवून दाखवते बघा. जेवढे बारीक मोठे पाहिजे तेवढी अशी समई ठेवायची बघा. एकदम छान असं समई दिसत आहे. जरी तुम्हाला वाटते ना की मोठी समई नाही, छोटी ठेवायची, छोटी ठेवली किंवा मोठी ठेवली तरी चालेल. छान असं बघा आपलं युनिक काहीतरी वेगळं छान असं रंगीबेरंगी आपलं समई आसन झालेलं आहे. ते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी तुम्हाला हवं असं मोठी झाली ना तुम्ही छोटी बघा, इथं मी त्याची पण छोटी करून ठेवलेली आहे. छान अशी बघा तुम्ही डेकोरेशनसाठी पण करू शकता, किंवा वन आयडिया म्हणून पण करू शकता. घरगुती तुम्हाला काही जरी उपयोग असेल तर ते करता येतं. जरी वाटलं तुम्हाला काही खराब वगैरे झालं तुम्ही वॉश करून परत ना ते कंटिन्यू वापरू शकता. तर चला पुढल्या भेटू, बाय बाय.